नमस्कार. माझ्यावर प्रेम करणारे तालुक्यातील मतदारसंघातील सर्व सहकारी मित्र, पक्षाचे कार्यकर्ते, गेली 2-3 दिवस झाला आपण माझ्याशी संपर्क साधत आहात, परंतु मला प्रत्येकाशी संपर्क साधता येत नसल्यामुळं आणि प्रत्येकाला उत्तर देता येत नसल्यामुळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करू इच्छितो की उद्या आपण सर्वांनी घराच्या बाहेर पडून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावं आणि सर्व आपल्या मित्रपरिवारांना देखील आवाहन करावं. पण मतदान करायला पूर्वी जात असताना आपण मतदान का करायचे आणि कशासाठी करायचे याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुलदीप धीरज पाटील यांचा चिन्ह आहे हाताचा पंजा. या चिन्हासमोरील बटन दाबून एक उमदा तरुण आपण विधान भवनात पाठवला पाहिजे आणि जे काय आपल्या मतदारसंघाचं विकासाचं काम अधुरं राहिलंय ते पूर्ण करण्यासाठी हा आई तुळजाभवानीचा शिलेदार आपण विधान भवनाकडे मार्गस्थ केला पाहिजे. 4 मुद्दे सांगायचे ते अत्यंत महत्वाचे. तेर व तेर परिसरातील मायबापूंनो याचा विचार करा की 2.5 वर्षाचं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आपण आपला जो कॅनॉल बंद होता त्यासाठी आपण 3.5 कोटी रुपये मंजूर करून आणले. फक्त मंजूर करून आणले नाही तर त्याचं काम आज प्रगतीपथावर सुरू झालेलं आहे आणि आज आपण आमदार नसताना 3.5 कोटी रुपयाचा निधी आणून त्या ठिकाणी 4.5 ते 5,000 हेक्टर शेती वलिताखाली आणली. तर आपण जर आमच्या विचाराचा निश्चित आमदार निवडून दिला तर आपला जो काही विकास या ठिकाणी थांबला आहे तो आपल्याला पुढे घेऊन जाता येईल. तुम्ही वर्षानुवर्ष एकाच व्यक्तीला आपण या ठिकाणी आमदार म्हणून निवडताय, परंतु पाहिजे तसा विकास या मतदारसंघामध्ये झाला नाही. आपण अकलूज सारखं शहर बघावं, आपण लातूर सारखं शहर बघावं. आपल्या इथं 45 वर्ष मंत्रिपद भोगून देखील पाहिजे तेवढा विकास झाला नाही. इतकंच नाही तर महायुतीच्या सरकारनं आपल्या सोयाबीनचे शेतकऱ्यांचं कंबळ डंबवलं. आज सोयाबीनचा भाव हा 11,000 डायरेक्ट 4,000 आला. तर मला आज तुम्हाला खास करून सांगायचं, आपण जी पंचसूत्री आपल्या महाविकास आघाडीनं दिलेली आहे त्यात आपण त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या 23 तारखेनंतर जेव्हा तुम्ही एक आमदार निवडून द्याल आणि महाविकास आघाडीचं सरकार आणाल तेव्हा 7,000 रुपये आपण प्रति क्विंटल सोयाबीनला भाव देत आहोत. वाटलं तर हा माझा व्हिडिओ आपण सेव्ह करून ठेवा आणि उद्या मतदान केंद्रावर जात असताना हाताच्या पंजासमोरील बटन आपण निश्चित दाबलं पाहिजे आणि 7,000चा भाव आपण सर्व शेतकऱ्यांना मिळवून दिला पाहिजे. दुसरी गोष्ट, जेव्हा आंतरवली सराटी येथे लाठीचार्ज झाला तेव्हा आपल्या आमदारानं कसलंही दुःख व्यक्त केलं नाही, परंतु जेव्हा मनोजदादा जरांगे पाटील साहेब उपोषणाला बसले असता त्यांनी जेव्हा एक आंदोलन पुकारलं होतं तेव्हा आपल्या ह्या आमदारानं या ठिकाणी काळा दिवस पाळला आणि कुठलंही समर्थन त्या ठिकाणी केलं नाही. फक्त विरोधात जायची भूमिका घेतली आणि आपल्या लोकांचं नुकसान केलं. ह्याचाही आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. आज त्या ठिकाणी कुठल्याही बोलतापांना बळी न पडता आपण, माझी तर खास करून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आता सध्याला पैशाचा महापूर त्या ठिकाणी चालू आहे. समोरची लोक लक्ष्मी दर्शन करतायत, पैसे वाटप करतायत आणि ते सगळ्यांना आमिष दाखवत आहेत. आपण सगळ्यांनी ते आवर्जून घ्यावं, परंतु कारण ते पैसे आपलेच आहेत. आपण वर्षानुवर्ष जे काय या भागात कष्ट केलं ते आपले ह्यांनी जे लुबाडलेले पैसे आहेत ते आज आपल्याला फक्त आपल्याला वापस देतात. आपण ते पैसे घ्यावे आणि जेव्हा आपण मतपेटीच्या पाठीमागं जाल तेव्हा निश्चित 1 नंबरचं हाताचं बटन आपण देखील दाबावं आणि आपल्या सहकारी मित्रांना देखील आपण सांगावं की आपण यावेळेस बदल केला पाहिजे. दुसरी सगळ्यात अजून एक महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा उद्या 23 तारखेला निकाल लागेल तेव्हा निकालाचे फटाके आंतरवलीच फोडायचे आहेत का गुजरातमध्ये फोडायचे आहेत हे तुम्ही निश्चित ठरवा आणि याचा विचार करून एकदा जर या ठिकाणी हा आमदार निवडून आला तर आपला समाज पडणार आहे, जात पडणार आहे. त्याची आपण दक्षता घ्यावी. धनगर समाजाला एसटी मध्ये समावेश करण्यासाठी त्यांनी शब्द दिला होता, परंतु त्या ठिकाणी त्यांनी फिरवला. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे तेही या ठिकाणी त्यांनी पाळला नाही. हे नुसतं सरकार फसवं आहे, त्याचा आपण निश्चित विचार करावा आणि येणाऱ्या 23 तारखेला म्हणजे उद्या आपण हाताच्या पंजासमोरील बटन दाबून एक आमदार या धाराशिव लोकसभेमधून निवडून द्यावा आणि महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी महत्वाची भूमिका ते निश्चित बजावतील आणि आपल्या सर्वांना न्याय देतील ही अपेक्षा करतो. परत एकदा आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण हाताच्या पंजासमोरील बटन दाबून आपले उमेदवार कुलदीप धीरज पाटील यांना प्रचंड अशा बहुमतानं विजयी करावं एवढं आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.